लगा मुंबई लय भारी आहे. मग मुंबईमध्ये आलोय खरंच, पण आता कामाधंद्याचं काय करायचं? पाणी पडल. पव्या, मुंबईत कामाधंद्यासाठी जो हाजीर ना तोच खरा वजीर. कसं आहे माहितीये का, गावासारखं मुंबईत नसतंय रे. गावाकडे कसं सकाळी उगवत्या सूर्याबरोबर मेहनत करायची आणि मावळत्या सूर्याबरोबर आराम. मुंबईत तसं नसतंय. मुंबईत सकाळी उगवणाऱ्या सूर्याबरोबर मेहनत करायला लागती, मावळणाऱ्या सूर्याबरोबर. हे पोरा जरा लवकर खा की. जानूच्या नावानं घासूया भांडी, मुंबईला आलूया. जानू लय आठवण येते. जानू पुढं सूर्या लय लाजतो. जानू पुढं सूर्या लय लाजतो आणि मुंबईला येऊन नुसती भांडी घासतो. उरक की सूर्या पटापटा. किती उशीर लागतोय? लगा थांब की, मला का सवय आहे कारण. अरे बाहेर गिराईक वाट बघत बसल्यात बाबा. लय गिराईक आले, ती उरक प्लेटा घेऊन पडायला लागल्यात. अरे हो की नाही? आया मालिक तरी रुकवतो. उरक जाय फटाफट. हो हो. बिकनी घालाय सांगितलेली, काय करून आलंय? टावेल गुंडाळून जमणार नाही सूर्या. टावेल काढ. सोने असू दे की, एवढं जायला का अंगाव? टावेल काढ. शेवंतीनं बिकनीवर फिराय सांगितलंय चौपाटीवरनं. का टावेल? काढ टावेल. सोने असू दे केला का? काढ टावेल. अरे एवढं जाय अंगाव. असू दे, काढ टावेल काढ. अरे शेवंतीची इच्छा पूर्ण नाही करत तू. अरे तू तुझ्या जिंदगीवर. अरे आपला जोडीदारच नाही रे ह्यो. सोन्या त्याला काढायला टावेल तू. बघा तुला सांगतो ना, ह्याच्यात दमच नाही. सोन्या गपशीला का? प्रेम करायला दम लागतो, दम. अरे नाही रे, नुकतं वाडीत ना त्या पुरीच्या मागणं बोंबलत फिरून काय उपयोग नसतोय. सोन्या खरं प्रेम आहे बरं का माझं. या बेस फोकादाऱ्या मारण्यापुरता आहेस तू. आम्हाला शिकवतो, कळलं का?
अरे जीव दे चाळणीत पाणी घेऊन फोकादारे मारण्यापुरतायस. नुसता फोके तू फोके. हा तुझ्या दमच नाही रे. प्रेम करतोय. अरे प्रेमात काय काय करावं लागतं ते सांग सोन्याला. अरे प्रेमासाठी त्याग करावा लागतो. त्याग कॉम्प्रोमाइज नाही करायचा. साधं टावेल काढणं व्हाय ना तुला सोन्यात काढायला टावेल त्याला. तुझ्या दमच नाही. अरे दम असता तर टावेल काढून दाखवला असतात. एवढं काय नका. अरे प्रेमासाठी माणसं काय काय करतात माहितीये का. तू एक टावेल नाही काढू शकत. छे, आपला जोडीदारच नाही हो. सोन्या गप्प आहे. खरं प्रेम करतो मी काय. अरे दम आहे तर काढ ना टावेल. काढ, 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 काढ. सोड. वर वर सोन्या. Hey, sexy lady. ठीक आहे. Baby, I'm your man. बरमुडा घातलाय. तुला बिकनी घालाय सांगितलेली. शेवंतीनं तुला बिकनी घालून चौपाटीवर फिराय सांगितलेलं. हे काय आहे. चालणार नाही. प्रेमात कॉम्प्रोमाइज नाही. हा नाही. जमणारच नाही ती. अरे शेवंतीला आवडणारच नाही. अरे दिलेला शब्द पाळला पाहिजे. सोन्या गप केला का. चालणार. अरे शेवंतीला हे प्रेम मान्यच होणार नाही. कॉम्प्रोमाइज जमणारच नाही तर. राहू दे की सोन्या. पण कसं आहे पव्या, हा चुकीला शिक्षा तर झालीच पाहिजे. गप लागा सोन्या. का लागा असतं वय. चुकीला शिक्षा तर झाली पाहिजे. हा आपण करू कॉम्प्रोमाइज करू. हा. नाच. आज सुरजा शेवंतीसाठी तुला नाचावं लागेल. नाच. सोन्या गप केला का. नाच. नाच लवकर. नाच. नाच. माझ्या वाटत्या प्रेम मोकळी वाटते का रे. मोकळी वाटत्या. पण नाचतं कसं. नाच नाच नाच. आता कसं वाटतंय. जा तुम्ही. प्रेम मोकळी वाटते. जा तू नाचायला. अरे नवी गेला का सोन्या. भाव्या जा. आता येऊन नाचतोय की. जा म्हणलंय ना. जा. जा लवकर. बरोबर आहे सोन्या. ते बनियान काढ. हा जा. चल. चलो नाचो. आता कशी प्रेम भरल्यागत वाटत्या. चला नाचो. नाचाय. की सोन्याला का. नाच. राहू दे की तो नाचला की सोन्याला का. नाच. अरे नाच म्हणलंय ना. नाच. डिंग टिकिडी 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 डिंग टिकिडी 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 डिंग टिकिडी डिंग टिकिडी 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 डिंग टिकिडी 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 डिंग टिकिडी टिकिडी मजा घेतोय बरं का. डिंग टिकिडी 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 केलं पाहिजे. टिकिडी टिकिडी आपल्या दोघांना डिंग टिकिडी डिंग टिकिडी 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 सोन्या काय डिंग सपनी आली. तुमच्या आईचा गो तुमच्या. बोर्डाच्या इतर दिवसभर मी कामावून आली. वैताग आलाय. काय नाचते हातरून झोपू दे पोरास मी. गोरायचं चावळायचं टायमिंग आहे का. वाट लावलं. सुरजा गप झोप. चावळायचं नाही काय. कसली स्वप्न बघतायस.
खरंच येडायला लागलं. गप झोप, नाहीतर रूमच्या बाहेर हाकली ना आतनं गेली कडी लावून. मग फुडू दे मच्छरांनी, होऊ दे मलेरिया आणि डेंगू. गप झोप झोप बघा. लाला भी किधर गया सुबह सुबह क्या पता. क्या सोना भाई, आज सुबह सुबह एकदम खराब मूड दिख रहा है. हाँ क्या हुआ? काय नाही हो, ते जरा कामाचंच टेन्शन. म्हणजे तुम्ही मराठी आहात का? हो, म्हणजे तुम्ही पण. मग काय याला काय नमस्ते. हे असं असते बघा आपल्या महाराष्ट्रात. म्हणजे बघा आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा जरी मराठी असली का नाही, तर या मुंबईत कोण मराठी आणि कोण परप्रांतीय तेच कळत नाही बघा. अगदी बरोबर बोललात बघा. आता आपलंच घ्या, मी रोज येतोय जातोय वडापाव खातोय, हा तर मी एकमेकाशी हिंदीतच बोलतोय. आता हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे हे मला बी पटतंय की, पण महाराष्ट्रात राहून आपल्याच मराठी माणसाशी हिंदीत बोलायचं हे कितपत योग्य आहे? हे बरोबर बोललात बघा तुम्ही. एक सांगू का? सांगा की राहू. मी पण साताऱ्याचाच आहे, तुम्ही पण साताऱ्याचं की नाही, आहे की नाही, आहे की नाही? कसं ओळखलं? अहो तुमच्या गावठी भाषेवरनं ओळखलं. हे घ्या, म्हणजे आपण एकमेकाचं गाववालाच निघालो. होय. मनोज भाऊ, अचानक विचारच पडला. अहो काय नाही काय नाही, तुम्हाला बघून मला बी ते जुना दिवस आठवलं. मी पण आलो होतो गावावरनं मुंबईला. हे नोकऱ्या केल्या लय, माझ पण तितकाच साताऱ्याचा ना. दुसऱ्यांचं कधी ऐकलं नाही, मग बॉसचं कशाला ऐकायचं. पण मारलेलाच नोकरी. आणि हा वडापावचा गाडा सुरू केला. सोन्या भाऊ, अहो या वडापावमुळेच माझा संसाराचा गाडा मस्त चाललाय बघा. पण तुम्ही काय असं गप्प बसलं सा? घ्या की एक वडापाव. नाही नको, पोट भरलं. ठीक आहे. हो काय झालं? हे, मुंबईला येताना आईनं थोडं दिलेलं ना, पैसे संपलं होते. काय राव, आत्ताच आपण एका गावातलं झालो आणि लगेच पैशावर चर्चा करताय वय. जाऊ द्या, नंतर द्या. हा चल. आला कुठं राहिला काय माहिती. कंटाळा आलाय रे. सोन्या काय काय नाही, बसले हवा खात. आणि तसं बी
ह्या मुंबईत गरमीमध्ये संध्याकाळच्या शिवाय शुद्ध हवा भेटतेच कधी. ते बी बरोबरच आहे. बरं ती जाऊ दे. कसं चाललंय मग काम? सुरजा, मुंबई बाहेर आहे का नाही? हा हो बारे बारे कसं चाललंय मग काम? चाललंय की मस्त चाललंय. लय भारी आहे यार. नाही, तुमच्या दोघांचं नशीब आहे. मी निघालो बाजूला, म्हणजे तुम्ही दोघं लागा एकत्र कामाला आहे, मी लागा दुसरीकडे लागलो. बारे तुमचा हो बारे. पगार पाणी आहे का चांगला? हाय हो हाय की चांगला आहे. पगार पाणी भरपूर आहे रे. हो. आईला मग मजा आहे लागा तुमच्या. यंदाचा दिवाळीचा बोनस बी दणकून भेटतोय मग. हा देतो म्हणला की बोनस. हो मागून घेणार आहे मी बोनस त्याच्याकडनं. आईला लागा बारे आहे मग तुमचा. माझा शेट तो बी म्हणलाय बोनस देतो म्हणून. अरे आत्ताशी कुठं काम लागलंय, लगेच लगेच बोनस भेटत नाही मुंबईत. मला बी म्हणलाय दणकून बोनस देतो. हा तुम्हाला बी दणकून बोनस भेटणार आहे. मग यंदा गावाला दिवाळी टेचात घालवत आहे दोघं बी. हो त्याचाच घालवणार. हो त्याचाच. बरं तुम्ही जावा आता. टाकला शिला कामानं. जा आराम करा जा. हा मी येतो जरा हवा खाऊन. हा जा. हो चालतंय. हा सोन्या तू पण ये लवकर. हो. येऊ का मग? हा दुनिया जगत्या सुखाची मुंबई. आणि आम्ही जगतोय जीवाची मुंबई. सोन्या कसला विचार करतोस? नाही ना आपण निवांत तसंच उभं राहिलेलो. ती जाऊ दे. तुम्ही पाहू एका ठिकाणी कामाला लागलाय कळलं मला. हो ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये आहे. हो अरे भारे या. चिमेच्या ओळखीनं लागलोय. होय भारे. शिमती बरोबर बोललास बघ. आपल्या चिमेची लागा मुंबईत लय ओळख आहे. आपल्या चिमेनं मला बी लावलाय कामाला ऑफिसमध्ये. हा मी बी ऑफिसमध्ये निवांत काम असते बघ आपल्या शेटच्या हाताखाली. काहीच टेन्शन नाही. बाहेर का तुझं? नाही तर काय. तर ती जाऊ दे. तुला एक सांगायचं राहिलो. ऑफिसला जाताना एक वडापावचा गाडा लागतो. हा त्याचा मालक मनोज भाऊ. हा आम्ही दोघं रोज येता जाता हिंदीत बोलतो. पण आज कळलं मला ते मराठी येतं म्हणून. म्हणजे बघ की आपल्या गावठी माणसाचं कसं हिंदीचं नॉलेज कितपत शाळेत पुस्तकं इतपत आहे का नाही. नाहीतर आपण दिवस रात्र गावाला मराठीचं बोलत असतो. पण मुंबईत आल्यावर माणूस हिंदीत बी तरकच होतो बघ. बाजूला राहते ती आपली मराठी मातृभाषा. हे कितपत योग्य अयोग्य हे विचार करण्या इतपत आपण मोठं नाही झालं. पण ती जाऊ दे. ते आपलं सांग की. हो तर प्रेक्षकांनो आमचा आजचा एपिसोड आवडला असेल तर गाववाडी प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब करा. करा लाईक, करा शेअर कमेंट पण करा. आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा. आणि बघत राहा तुमचं, आमचं आणि आपल्या सगळ्यांचंच गावठी मॅटर.